बोटीला धडक दिली आणि त्यामुळे ही बोट बुडाल्याची माहिती आता मिळते आहे। जयंत पाटील त्याचबरोबर इतर काहींनी ही माहिती दिलेली आहे। हीच ती दृश्य आहेत ज्या प्रकारे नेव्हीच्या स्पीड बोटीनं या प्रवासी बोटीला धडक दिली आहे। मजा येईल आपण पाहतो कशा प्रकारे या नेव्हीच्या बोटीनं या प्रवासी बोटीला धडक दिलेली आहे। नीलकमल या बोटीच्या मालकाने दिलेल्या माहितीनुसार या स्पीड बोटीनं, नेव्हीची ही स्पीड बोट आहे आणि या स्पीड बोटीनं नीलकमल या बोटीला एक वेढा देखील मारला आणि त्यानंतर पुढे जाऊन ही बोट वापस आली। मात्र या स्पीड बोटीनं जोराची धडक दिली आणि त्यामध्येच ही प्रवासी बोट उलटल्याची माहिती मिळते आहे। त्या प्रवासी बोटीमध्ये एकूण 80 प्रवासी होते आणि त्यातील 66 जणांना आता वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे, तर तिघांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येते आहे। तर ही दृश्य आपण पाहतो कशा प्रकारे या स्पीड बोटीनं या प्रवासी बोटीला जोरदार धडक दिली आहे। या धडकेनंतरच ही प्रवासी बोट उलटली आणि त्यामध्ये ही मोठी दुर्घटना घडलेली आहे। सध्या 11 नेव्हीच्या बोट, मरीन पोलिसांच्या 3 बोटी, त्याचबरोबर कोस्ट गार्डची 1 बोट आणि 4 हेलिकॉप्टरच्या माध्यमातून बचाव कार्य सुरू आहे। या प्रवासी बोटीमध्ये एकूण 80 प्रवासी प्रवास करत होते, त्यामध्ये 66 जणांना वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे, तर 3 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी येते। तर हे काही दृश्य आपण पाहतो। अद्यापही बचाव कार्य सुरू आहे। 4 नेव्हीच्या बोटी, त्याचबरोबर मरीन पोलिसांच्या 3 बोटी, कोस्ट गार्डची 1 बोट आणि 4 हेलिकॉप्टरच्या माध्यमातून बचाव कार्य सुरू आहे। तर दुसरीकडे ही दृश्य आपण पाहतो कशा प्रकारे नेव्हीच्या स्पीड बोटीनं या प्रवासी बोटीला धडक दिली आणि त्यामुळेच ही मोठी दुर्घटना घडलेली आहे। गेटवे ऑफ इंडिया जवळ ही दुर्घटना घडलेली आहे। गेटवे ऑफ इंडियावरूनच ही प्रवासी बोट निघालेली होती। या प्रवासी बोटीमध्ये एकूण 80 प्रवासी प्रवास करत होते, त्यातील 66 जणांना आतापर्यंत वाचवण्यात यश आलंय, तर 3 जणांचा मृत्यू झाल्याचं कळत आहे। सध्या नेव्ही, कोस्ट गार्ड, त्याचबरोबर मरीन पोलिसांकडून आणि इतरही प्रवासी बोटींकडून बचाव कार्य सुरू आहे। तर सध्या जोरदार बचाव कार्य सुरू आहे। नेव्हीची बोट असेल, मरीन पोलीस असतील, त्याचबरोबर कोस्ट गार्ड असेल आणि 4 हेलिकॉप्टरच्या माध्यमातून हे बचाव कार्य केलं जात आहे। मात्र ही दृश्य आपण पाहतो आहोत, नेव्हीची ही स्पीड बोट आहे, या ठिकाणी त्यांची गस्त सुरू होती। या प्रवासी बोटीला या नेव्हीच्या स्पीड बोटीने एक वेढा देखील मारलेला होता आणि त्यानंतर लांब जाऊन पुन्हा ही बोट त्याच स्पीडनं वापस आली आणि प्रवासी बोटीला जोरदार धडक दिली आणि या धडकेनंतरच ही प्रवासी बोट उलटल्याचं कळत आहे। शेकापचे नेते माजी आमदार जयंत पाटील, त्याचबरोबर या प्रवासी बोटीच्या मालकाने दिलेल्या माहितीनुसार या नेव्हीच्या बोटीनं प्रवासी बोटीला जोरदार धडक दिली आणि त्यानंतरच ही दुर्घटना घडली। त्या प्रवासी बोटीची क्षमता ही 84 प्रवासी वाहण्याची आहे। मात्र या प्रवासी बोटीमध्ये एकूण 80 प्रवासी प्रवास करत होते आणि त्याच दरम्यान ही नेव्हीची बोट आली आणि या बोटीनं जोरदार धडक दिली आणि या धडकेनंतरच ही मोठी दुर्घटना घडली आहे। सध्या नौदलाच्या 14 बोटींच्या माध्यमातून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। मरीन पोलीस, कोस्ट गार्ड, त्याचबरोबर नौदलाकडून हे रेस्क्यू ऑपरेशन केलं जात आहे। 4 हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं देखील हे बचाव कार्य सुरू आहे। नीलकमल नावाची ही प्रवासी बोट होती। या प्रवासी बोटीच्या मालकाने दिलेल्या माहितीनुसार दुपारी साधारण 3:15 वाजता ही प्रवासी बोट गेटवे ऑफ इंडियावरून निघाली आणि त्यानंतर ही दुर्घटना उडवलेला बोलली कमली म्हणजे माणसं तिथं निघाली म्हणजे ती मेहरबानी, पण ही येऊन त्यांनी ठोकली। सगळे जुने ऑपरेटर
रोज 2:30च्या नंतर एलिफंटाला जाते, ती जात होती तिथे नेव्हीची एक स्पीड बोट आहे, ती तिकडून आली, त्यांनी एक राऊंड मारला, परत गेली आणि तिने आणून त्या आमच्या बोटीला असं जोराने ठोकली आणि त्यांनी ऍक्सिडेंट झाला. नौदलाची हाय तुमच्याकडे म्हणजे ती हीच आहे नेव्हीची स्पीड बोट. काय किती लोक होते त्या बोटीत? 80 लोक होते. बोटीला जाऊन आदळली आणि त्यानंतर ही दुर्घटना घडलेली होती. या बोटीमध्ये अनेक प्रवासी होते, ते सुद्धा या दुर्घटनेमध्ये अडकलेले आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. तिथे आपण पाहतो की पोलिसांच्या सुद्धा काही बोटी आहेत आणि नेव्हीचं एक मोठं पथक त्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन करत आहे. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून हे रेस्क्यू ऑपरेशन सुद्धा सुरू आहे. काही जे काही प्रवासी होते बोटीवरती त्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलेलं आहे, मात्र अजून सुद्धा काही अडकलेले आहेत. तिथे त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरू आहे. नेव्हीची सगळी यंत्रणा त्या ठिकाणी काम करते आहे. बचाव कार्य मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. मुंबई पोलिसांची वेगवेगळी पथकं सुद्धा त्यामध्ये काम करतात आणि मुंबई पोलिसांच्या ज्या अधिकृत रूपामध्ये ज्या बोटी आहेत, ज्या अशा सिच्युएशनवरती नियंत्रण ठेवतात, त्यांच्या वतीने सुद्धा रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सध्या तरी केलं जात आहे. मुंबई महानगरपालिकेने जी माहिती दिलेली आहे त्यानुसार एकाचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र आता आपण पाहतो की रेस्क्यू ऑपरेशन हे मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं. जयंत पाटील ज्या बोटी आमच्या आहेत आणतात आहेत ना त्या पण पाठवून तिथे कसं करायचं याच्यासाठी मी खरा या ठिकाणी आलो. मला वाटतं की हा गंभीर असा प्रकार या ठिकाणी झालेला आहे आणि याच्यामध्ये MMBला आणि पोर्ट डिपार्टमेंटला एक वेगळी यंत्रणा उभी करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. पण ती चर्चा आता करण्यात काय अर्थ नाहीये. आज आपल्याला प्रत्येक प्रवासी कसे वाचतील हे बघण्याचं काम आपण करायला पाहिजे. आपण पाहिलं असं जाणलं चाहेंगे 25 पेक्षा पण जास्ती लोक संशयित आपण मग यावरती गुन्हा कोणावर दाखल केला पाहिजे नक्की अशी जर घटना घडत असेल मला नाही गुन्हा जो जे आहे त्याच्यावर आता चर्चा करू नका माझं म्हणणं आहे. पहिलं याच्यामध्ये आपली आज प्राथमिकता अशी आहे की जे प्रवासी बुडालेले आहेत त्यांना इथे कसं आणता येईल हे बघण्याचं काम आपण प्रामाणिक करू. ती चर्चा येईल गुन्हा बिन्हाचं मागवून बघू. परंतु या ठिकाणी ज्या पद्धतीचा आंतरराष्ट्रीय पर्यटन हब इत्यादी झालेला आहे त्याला सुधारणा कशी करता येईल मी अनेक वेळा हाऊसमध्ये असताना यावर बोललेलो आहे. सर हिंदी में आपसे जानना चाहेंगे जो दुर्घटना अभी हुई है बोट की गेटवे के पास में क्या कहना चाहेंगे, क्या इन्फॉर्मेशन आपके पास है? मेरे पास मैं अभी आया हूँ. मेरे को इतना इंस्पेक्शन जो है कि एक नेवी क्या कोस्ट गार्ड के किसने बोट ने उधर टक्कर दी इसलिए बड़ा सस्ता हुआ है. ये तो गंभीर बात हो रहा है. तो इसके लिए अभी कितने लोग उधर अंदर आए, कितने निकले और कितने प्रवासी थे ये अपने को अभी तक मालूमात नहीं होती है. एक घंटे में हो जाएगा मेरे को. सर ऑफिशियली अभी एक है कि एक डेड है और 21 पैसेंजर्स जो है वो फिलहाल रेस्क्यू किए गए. उस पर क्या कहना चाहिए? नहीं मैं क्या बोलता हूँ जो आपको नॉलेज है उतना भी मेरे को नहीं है. मैं अभी आया हूँ लेकिन मैं बोलता हूँ अपनी सबकी जिम्मेदारी है की पोर्ट ये ज्या लोकांना बाहेर काढलं जात आहे तिथे त्यांची चौकशी सुद्धा केली जाते. त्याचबरोबर तातडीने रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्याचे प्रयत्न सुद्धा केले जात आहेत आणि मुंबई महानगरपालिकेची सगळी यंत्रणा सुद्धा आता या सगळ्या प्रकरणाकडे गंभीरपणे पाहते आहे. मुंबई पोलिसांच्या वेगवेगळ्या टीम सध्या आतमध्ये सुद्धा काम करत आहेत. त्याचबरोबर बाहेर सुद्धा ज्या लोकांना सुखरूपपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत त्यांना सुद्धा आता रुग्णालयामध्ये दाखल केलं जात आहे. आतापर्यंत जी माहिती मुंबई त्यानुसार 3 वाजून 55 मिनिटांनी ही नीलकमल नावाची बोट जी आहे ती एलिफंटाला जायला निघालेली होती आणि तेव्हा एका स्पीड बोटनं आतमध्ये गेल्यानंतर उरणकारंजा इथला जो परिसर आहे तिथे या स्पीड बोटनं या बोटीला धडक दिल्यानंतर प्रवासी बोट ही पूर्णपणे उलटली आणि त्यानंतर एक मोठा अपघात झाला. तर आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर हे सध्या दुर्घटनास्थळावर जात आहेत. मात्र ही दृश्य आपण पाहतोय कशा प्रकारे नौदलाची ही स्पीड बोट आणि त्याने प्रवासी बोटीला जोरदार धडक दिली आहे. होते
रोज 2:30च्या नंतर एलिफंटाला जाते, ती जात होती तिथे नेव्हीची एक स्पीड बोट आहे, ती तिकडून आली, त्यांनी एक राऊंड मारला, परत गेली आणि तिने आणून त्या आमच्या बोटीला असं जोराने ठोकली आणि त्यांनी ऍक्सिडेंट झाला. नौदलाची हाय तुमच्याकडे म्हणजे ती हीच आहे नेव्हीची स्पीड बोट. काय किती लोक होते त्या बोटीत? 80 लोक होते. तर हे दृश्य आपण पाहतो, एका स्पीड बोटीनं या प्रवासी बोटीला जोरदार धडक दिली आणि त्यामध्येच ही दुर्घटना घडलेली आहे. या प्रवासी बोटीमध्ये एकूण 80 प्रवासी प्रवास करत होते, त्यातील 66 जणांना आतापर्यंत वाचवण्यात यश आलेलं आहे, तर 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. दरम्यान शेकापचे नेते जयंत पाटील हे सध्या या परिसरामध्ये दाखल झाले. सांगत होते की ही घटना जी आहे ती नौदलाच्या बोटीने कुठे धक्का मारला त्यामुळे झाली. ते दाखवलं ना, व्हिडिओ दाखवला स्वतः. दादा ज्या बोटीमध्ये जो पॅसेंजर होता किंवा त्यांचा ऑपरेटर खलाशी होता त्यांनी ठेवलेला तो त्याचे व्हिडिओ. पण नाही, आता आपण बघितलं तर ते सांगत होते की जवळपास 80 लोक त्या ठिकाणी होते. त्या 80 पैकी आता 50-60 लोकांना काढलेलं आहे. आणि ही घटना नक्की कुठलं जे लोकेशन आहे ते एक्झॅक्ट ते काय आपल्याला सांगता येईल? आता लोकेशनच्या ठिकाणी आपण चाललेलो आहोत. जे लोकेशन आहे ते बघून त्या ठिकाणी आज किती प्रवासी तिथे आहेत ते आणि त्यांना कशी मदत करता येईल हे बघण्याचं काम आपण पहिल्यांदा करूया असं मला वाटतं. निश्चित म्हणजे मदत महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने जी माहिती अधिकृतपणे दिलेली आहे त्यानुसार एकाचाच मृत्यू झाल्याचं म्हणण्यात आलंय. मात्र मुंबई पोलीस जी संख्या सांगतायत प्रवासी बोटीवरची ती मोठ्या प्रमाणामध्ये आहे. 80 लोकांची संख्या सांगितली जाते, ज्यापैकी 66 लोकांना बाहेर काढलं गेलं. नाही, 66 लोक आता JNPT गेलेत आणि बाकीचे प्रवासी किती कुठे आलेत आणि इथे किती पोहोचले याचा आकडा आपल्याला मिळत नाही. उरण कारंजेच्या परिसरामध्ये ही बोट दुर्घटना झाल्याचं सांगण्यात येत आहे. साधारण 4 वाजता ही बोट आतमध्ये निघालेली होती आणि स्पीड बोटनं धडक देतानाचा लाईव्ह व्हिडिओ सुद्धा आपण पाहिलेला आहे. किती गंभीर आहे आणि जी माहिती तुम्हाला बोटीच्या मालकाकडनं मिळाली त्यानुसार लाईफ जॅकेट प्रत्येक प्रवाशाला देण्यात आलेलं होतं का? लाईफ जॅकेटची पूर्तता झाली होती सगळ्या प्रवाशांची? लाईफ जॅकेट देण्यात आलेलं होतं. बोटीचा मालक तुम्हाला भेटला, त्याने काय सांगितलं? लाईफ जॅकेटचा इथे प्रश्न येत नाही. लाईफ जॅकेट प्रत्येक बोटीमध्ये कंपल्सरी असतं, परंतु या ठिकाणी प्राथमिक आपल्याला कळलं की पॅसेंजर जास्त आहेत म्हणून बोट बुडाली. तशी परिस्थिती नाही. तर नेव्हीच्या बोटीनीच या ठिकाणी टोकर मारलेली आणि त्याच्यामुळे ऍक्सिडेंट झालाय. ही गंभीर बाब आहे. आपण पाहतो की जयंत पाटील हे दुर्घटनास्थळी जायला निघालेले आहेत. पुढे आपण पाहतो की मुंबई पोलिसांची बोट आहे ती सुद्धा घटनास्थळी आता निघालेली आहे. अनेक वेळा या बोटी आत बाहेर करून सगळ्या जे काही प्रवासी अडकलेले आहेत किंवा ज्यांना रेस्क्यू ऑपरेशनच्या माध्यमातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो त्यांना बाहेरपर्यंत आणून सोडलं जात आहे. त्याचबरोबर त्यांना तातडीने रुग्णालयामध्ये भरती केलं जात आहे. मुंबई पोलिसांची बोट ही पुढे आपण पाहतोय. हा सगळा परिसर आपण पाहिलं तर JNPT यही बात है कि देश में एक वातावरण जो बन चुका है आज केंद्रीय गृह मंत्री के खिलाफ इसी बात पे बन चुका है कि उन्होंने जो भाजपा की मानसिकता है वो उनके भाषण में लाई. उन्होंने जाण्यासाठी निघाली. एलिफंटा परिसरामध्ये पोहोचल्यानंतर उरण कारंजेचा जो पॉइंट आहे तिथे या बोटीला स्पीड बोटनं मोठा अपघात झाला आणि त्यानंतर ही बोट पूर्णपणे या सगळ्या पाहतो की ही मोठी दुर्घटना घडल्यानंतर सध्या रेस्क्यू ऑपरेशन मोठ्या प्रमाणामध्ये या परिसरामध्ये सुरू आहे. अगदी समुद्राच्या आतमधला हा सगळा भाग आहे आणि त्यामुळे तिथे रेस्क्यू ऑपरेशन नक्कीच. तर आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर हे सध्या दुर्घटनास्थळावर जात आहेत. जयंत पाटील हे देखील त्या ठिकाणी पोहोचतात. दरम्यान एलिफंटाकडे ही प्रवासी बोट जात होती, मात्र उरण कारंजा परिसरामध्ये ही दुर्घटना घडलेली आहे. एका स्पीड बोटीनं जोरदार धडक दिल्यामुळे ही मोठी दुर्घटना घडली आहे. अगदी आतमधला हा भाग आहे. साधारणतः आपण पाहतो की जवळपास 5 मिनिटांच्या अधिकचा वेळ जो आहे तो किनाऱ्यापासून आपण या स्पीड बोटच्या माध्यमातून निघालेला आहोत आणि अत्यंत वेगाने जाऊन सुद्धा अजूनपर्यंत आपण त्या घटनास्थळी पोहोचलेलो नाहीये. त्यामुळे ते किती आतमधला हा परिसर आहे याचा आपल्याला अंदाज येईल. शेकापचे जयंत पाटील हे आपल्या स्पीडबोटच्या माध्यमातून दुर्घटनास्थळी जाण्यासाठी निघालेले आहेत. त्यांच्या समवेत आपण आहोत. मात्र पुढच्या टप्प्यामध्ये आपण पाहतो की रेस्क्यू ऑपरेशन मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. नौदलाची हेलिकॉप्टर जी आहेत ती सुद्धा या सगळ्यामध्ये काम करतायत आणि मुंबई पोलिसांच्या ज्या गस्तीसाठी असणाऱ्या बोटी आहेत त्या सुद्धा या सगळ्या परिसरामध्ये बचाव कार्य करताना पाहायला मिळतात. काही स्थानिक मच्छीमारांची मदत सध्या घेतली जाते आणि ज्यांच्याकडे या बोटी आहेत
त्यानुसार या सगळ्या बोटींच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना आतमधून बाहेर कसं काढता येईल यासाठी प्रयत्न जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहेत. आपण पाहतोय की गेटवे ऑफ इंडिया पासून अगदी आतमधला हा भाग आहे. एलिफंटाकडे जाणारा हा समुद्र मार्ग जो आहे तो आपण पाहतो आहोत आणि या बोटीमध्ये जवळपास 80हून अधिक प्रवासी आणि अजून किती मिसिंग आहेत याचा आकडा एक्झॅक्ट लक्षात येत नाहीये, पण अंदाजे आकडा हा 7 ते 8चा आहे. लवकरच त्या संदर्भात, कारण हे सगळे टुरिस्ट असतात त्यामुळे ते बाहेरचे असतात, त्यामुळे त्यांच्या संदर्भात ॲसर्टन करणं हे थोडं त्याला वेळ लागतो. पण फॉर्च्युनेटली तिथे मदत वेळेवर पोहोचल्यामुळे मेजर लोकांना वाचवता आलेलं आहे. पण काही लोकांचा म्हणजे अजून मृत आपण म्हणणार नाही, पण काही लोक अजून सापडलेले नाहीत, तर त्याचा आकडा ॲसर्टन करून आणि निश्चितपणे म्हणजे जखमी असतील किंवा दुर्दैवाने जर कोणी मृतप्राय झाला तर जी काही योग्य मदत केली पाहिजे ती आपण पूर्णपणे करू. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने या ठिकाणी महाराष्ट्र विधानसभा नियम 101 अन्वये एका महत्वाच्या प्रकरणी संपूर्ण सभागृहाचं बोटींचा वावर या सध्या परिसरामध्ये सुरू आहे, कारण रेस्क्यू ऑपरेशन मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. आतापर्यंत जी माहिती मिळाली त्यानुसार बहुतांश प्रवासी जे आतमध्ये अडकलेले होते त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न जो आहे तो केला गेलेला आहे. अनेकांना बाहेर काढण्यात यश सुद्धा आलेलं आहे. मात्र तरी सुद्धा आपण पाहतोय की अजूनही काही जण अडकलेले आहेत. त्यांना या आतमधून बाहेर काढण्याचे प्रयत्न समुद्रातून रेस्क्यू ऑपरेशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहेत. सगळ्या यंत्रणा या ठिकाणी काम करत असल्याचं पाहायला मिळतं आहे. आपण पाहतो की या परिसरामध्ये मुंबई पोलिसांच्या टीम सुद्धा बोटीच्या माध्यमातून आतमध्ये रेस्क्यू ऑपरेशन करत आहेत. त्याचबरोबर नौदलाची एक मोठी यंत्रणा या सगळ्या परिसरामध्ये रेस्क्यू ऑपरेशन करत असल्याचं पाहायला मिळतं आहे. कारण नौदलाचे हेलिकॉप्टर्स असतील, त्याचबरोबर ज्या बोटी आहेत त्यांच्या माध्यमातून नौदलाची वेगवेगळी पथकं असतील ती सुद्धा या सगळ्या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये सहभागी झालेल्या आहेत. आणि दुर्घटना घडलेल्या ठिकाणी अनेक बोटी पोहोचत आहेत. त्याचबरोबर या सगळ्या आतमध्ये जे प्रवासी वेगवेगळे आपण पाहतोय नौदल काही आणि या सगळ्या ज्या आतमध्ये अडकलेले प्रवासी होते त्यापैकी बहुतांश लोकांना बाहेर काढण्यात आलेला आहे. जिथे दुर्घटना घडली तिथे तर ही दृश्य आपण पाहतो आहोत. ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडलेली आहे त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी पोहोचत आहेत. जयंत पाटील हे स्वतः त्या ठिकाणी दाखल होत आहेत. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच दिलेली माहिती विधानभवनामध्ये त्यांनी ही माहिती दिलेली आहे. त्यामध्ये 7 ते 8 प्रवासी बेपत्ता असल्याचं फडणवीसांनी सांगितलंय. दरम्यान बचाव कार्य सुरू आहे, सर्व यंत्रणा कामाला लागल्या अशी माहिती देखील फडणवीसांनी दिली आहे. मी स्वतः देखील तो व्हिडिओ बघितला. त्याच्यामध्ये ती नेव्ही किंवा कोस्ट गार्ड ज्यांची कोणाची ती बोट आहे ती अतिशय वेगानं त्या ठिकाणी ते एक्सरसाइज करतात, जसा एट काढतात तसा तो एट काढत होती आणि बहुधा त्याचा कंट्रोल गेलेला आहे आणि त्याने थेट येऊन ही जी काही पॅसेंजर बोट होती जी एलिफंटाकडे जाते त्याला मारलेला आहे. आणि अजून किती मिसिंग आहेत याचा आकडा एक्झॅक्ट लक्षात येत नाहीये, पण अंदाजे आकडा हा 7 ते 8चा आहे. लवकरच त्या संदर्भात, कारण हे सगळे टुरिस्ट असतात त्यामुळे ते बाहेरचे असतात, त्यामुळे त्यांच्या संदर्भात ॲसर्टन करणं हे थोडं त्याला वेळ लागतो. पण फॉर्च्युनेटली तिथे मदत वेळेवर पोहोचल्यामुळे मेजर लोकांना वाचवता आलेलं आहे. पण काही लोकांचा म्हणजे अजून मृत आपण म्हणणार नाही, पण काही लोक अजून सापडलेले नाहीत, तर त्याचा आकडा ॲसर्टन करून आणि निश्चितपणे म्हणजे जखमी असतील किंवा दुर्दैवाने जर कोणी मृतप्राय झाला तर जी काही योग्य मदत केली पाहिजे ती आपण पूर्णपणे करू. मला वाटतं तिथे मी बोललेलो आहे, हाऊसमध्ये देखील हा विषय घेतलेला आहे. मुख्य गोष्ट हीच राहते की जे त्या बोटीत बोट उलटल्यानंतर पाण्यात असतील म्हणजे वाचवण्याचा प्रयत्न ते सगळे वाचव ही पहिलं प्रार्थना राहील. तर हे दृश्य आपण पाहतो. एका स्पीड बोटीनं या प्रवासी बोटीला जोरदार धडक दिलेली आहे. तब्बल 80 प्रवासी या बोटीमध्ये होते. त्यामधील 66 प्रवाशांना आतापर्यंत वाचवण्यामध्ये यश आलंय, तर तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार 7 ते 8 प्रवासी हे बेपत्ता आहेत. सध्या बचाव कार्य सुरू आहे, सर्व यंत्रणा कामाला लागल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे.
तर एलिफंटाला जाणारी ही प्रवासी बोट होती. उरण करंजा परिसरामध्ये ही दुर्घटना घडलेली आहे. एका स्पीड बोटीनं या प्रवासी बोटीला जोरदार धडक दिली आहे. ही दृश्य देखील आपण पाहतो आहोत. किती स्पीडमध्ये ही बोट होती आणि या धडकेनंतर ही मोठी दुर्घटना घडली आहे. दरम्यान सर्वच यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत. 14 नौदलाच्या बोटी, त्याचबरोबर मरीन पोलिसांच्या 3 बोटी, कोस्ट गार्डची 1 बोट आणि 4 हेलिकॉप्टरच्या माध्यमातून सध्या बचाव कार्य सुरू आहे. याच ठिकाणी शेकापचे नेते जयंत पाटील हे देखील दाखल होत आहेत. त्याचबरोबर इतरही सर्व यंत्रणा या बचाव कार्यामध्ये कामाला लागलेल्या आहेत. मुंबई पोलीस देखील घटनास्थळी दाखल झालेले आहेत. त्याचबरोबर नौदल असेल, मरीन पोलीस असतील, इतकंच नाही तर कोस्ट गार्ड देखील बचाव कार्यामध्ये सध्या व्यस्त आहे. तर नीलकमल नावाची ही प्रवासी बोट होती, ज्यामध्ये दुर्घटनाग्रस्त ही बोट झालेली आहे आणि या बोट उलटल्यामुळे तब्बल 80 प्रवासी या बोटीमध्ये होते. त्यातील 66 जणांना आतापर्यंत वाचवण्यात आल्याची माहिती मिळते. तर 3 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येते. तर 7 ते 8 प्रवासी अजूनही बेपत्ता असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये दिलेली आहे. बोटीमध्ये एकूण 80 जण असल्याची माहिती मिळते आहे. त्यापैकी 66 जणांना वाचवण्यात आल्याचं कळतंय. 4 हेलिकॉप्टर, त्याचबरोबर नौदलाच्या 14 बोटीच्या माध्यमातून हे बचाव कार्य सुरू आहे. तर नौदलाच्या बोटीनं धडक दिल्याचा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे. नीलकमल या बोटीच्या मालकानं तशी माहिती दिलेली होती. 66 जणांना आतापर्यंत वाचवण्यात यश आलंय. तर 3घांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी मिळते. एकच व्यक्तीचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती दिलेली होती. मात्र अजून सुद्धा काही माहिती अद्याप येणं बाकी आहे. मात्र हेच बोटी दुर्घटनेचं बोट दुर्घटना झाली ते ठिकाण आहे. नीलकमल नावाची बोट ही 4 वाजता गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरातून निघालेली होती आणि जवळपास याच परिसरामध्ये आपण पाहतो की ही बोट दुर्घटना झाली आणि त्यानंतर एक मोठा अपघात झाला. सगळी यंत्रणा या ठिकाणी काम करत होती. मात्र आपण पाहतो की जिथे ही दुर्घटना घडली तिथले आत्ताचे दृश्य जर पाहिले तर इथे जवळपास रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झालेलं आहे. पाटील साहेब, आपण पाहतो की जिथे ही दुर्घटना घडली तिथे आपण पोहोचलेलो होतो. मात्र आत्ताची स्थिती तुम्ही पाहता की इथं रेस्क्यू, मला वाटतं इथे ठरली कॅप्टनचा नेव्हीची बोट आपल्या पुढे आहे, त्याने इथेच आहे म्हणून सांगितलं, म्हणून तो अंदाज घ्यायचा आहे. पण आता याच्यापेक्षा आपले जे पॅसेंजर बुडालेले आहेत किंवा त्यांना दुखापत झाली त्यांना तिथे न्यायचं कसं हा बघितलं पाहिजे असं मला वाटतं. आतापर्यंत जे काही बचाव कार्य झालेलं आहे त्यानुसार कुठे कुठे वाचवण्यात आलेल्या लोकांना नेण्यात आलंय, म्हणजे काही जण, मला वाटतं बचाव कार्यामध्ये आता जे लोक द्यायला पाहिजे तेवढे दिलेले दिसत आहेत आणि ज्या पॉईंटवर आपण गेलो होतो त्या पॉईंटवर मला वाटतं की आता कोणी राहिले नसतील अशी अपेक्षा आपण करू. बोट सुद्धा दिसत नाहीये. जे ठिकाण सगळ्या परिसरामध्ये काही अजून तर एलिफंटाला जाणारी ही प्रवासी बोट होती, उलटलेली होती. नेव्हीच्या स्पीड बोटीनं या बोटीला धडक दिलेली होती. तो हा व्हिडिओ आहे. वेगानं येणारी नौदलाची ही स्पीड बोट होती जिनं या प्रवासी बोटीला धडक दिली आणि त्यानंतर ही बोट दुर्घटना घडलेली आहे. उरण कारंजा जवळ ही सगळी दुर्घटना घडलेली आहे. त्यानंतर आता नौदलाच्या 14 बोटींद्वारे, मरीन पोलिसांच्या 3 बोटींद्वारे, कोस्टगार्डच्या 1 बोटीद्वारे आणि 4 हेलिकॉप्टरद्वारे तातडीनं रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं. सध्या 3 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. 66 प्रवासी ज्यांना रेस्क्यू करण्यात आलेले आहे. बोट परतत असताना ही उलटलेली आहे. त्यामध्ये 80 जण होते. आपण हे बघतोय, हे बोट म्हणजे इथे ज्या बोटी धावतात त्या बोटीचे काही मालक आहेत. आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत. सर, काय सांगाल, तुमची देखील बोट आहे, नेमका प्रकार काय घडला? नवीन बोट होती, नेव्हीची मिस्टेक आहे, बाकी आमच्या बोटीचा काही मिस्टेक नाही. नेव्हीच्या मिस्टेक नाही, ती बोट फोडून टाकली. म्हणजे नेव्हीवाल्याने काय मिस्टेक केली? नेव्हीवाल्याने स्पीड येऊन चरवला त्याच्यावरती, बस. याच्या पलीकडे काही नाही. तुमची सरकारला काय मागणी आहे का? सरकारला मान्य, त्याला नेव्हीवाले स्पीड बोटीच बंद करून टाका इथून. या स्पीड बोटी अशा चालू आज येऊन तिथे पॅसेंजरला तकलीफ होतो. आजपर्यंत घटना नाही झाली होती आणि आता ही असे केस झाली. आतापर्यंत किती जण दगावली गेली असेल का अंदाज नाही सांगू शकत आपण. बोटीची कॅपॅसिटी काय होती? बेलापूरला गेलेले आहेत, वाशीला गेलेले आहेत,
काय उरणला गेलेले आहेत, काही पॅसेंजरचा आम्ही सांगू शकत नाही, JNPT ला गेलेले आहेत असं आहे, बाकी काही नाही, बोटीची मिस्टेक नाही काही. सध्याचं तरी चित्र जे आहे ते इथे दिसत आहे. मात्र या दुर्घटनेमध्ये जे अडकलेले होते त्यांना बचाव कार्याच्या माध्यमातून जवळपास बाहेर काढण्यात आलेला आहे. मात्र या दुर्घटनेत दुर्दैवानं किती जणांचा मृत्यू झाला याची माहिती मुंबई पोलीस असतील किंवा मुंबई महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा असेल त्याचबरोबर नौदलाकडून कधीपर्यंत देण्यात येते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र आज दुपारी 4च्या सुमारास जे काही मोठी दुर्घटना घडली त्यानुसार हे सगळे रेस्क्यू ऑपरेशन तातडीनं सुरू करण्यात आलेलं होतं आणि आताचे आपण दृश्य पाहतोय की रेस्क्यू ऑपरेशन हे जवळपास पूर्ण झाल्याचं सांगण्यात येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन दुबे सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. तर 4च्या सुमारास ही बोट दुर्घटना घडलेली होती. 80 प्रवासी या प्रवासी बोटीतून नीलकमल नावाची ही प्रवासी बोट होती एलिफंटाला जाणारी, ज्यातून प्रवास करत होते. 66 जणांना रेस्क्यू करण्यात आलेलं आहे. 4च्या सुमारास ही दुर्घटना. हा बाहेर येतोय आम्ही, थांबा. होतं ते आता जवळपास पूर्ण झालेलं आहे. 86 लोकांना घेऊन एलिफंटाच्या दिशेने जाणारी जी काही नीलकमल नावाची बोट होती जी 4 वाजता गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेने गेटवे ऑफ इंडिया इथून निघालेली होती, त्या बोटीची दुर्घटना उरण कारंजा या परिसरामध्ये झाली आणि एक मोठा अपघात झाला. या अपघातानंतर सगळ्या यंत्रणा या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन करत होत्या. त्यामध्ये नौदल असेल, मुंबई पोलिसांच्या बोटी असतील, त्याचबरोबर जे काही स्थानिक मच्छीमार आहेत, त्याचबरोबर ज्या एलिफंटाला जाणाऱ्या प्रवाशांना घेऊन ज्या नेहमीच्या बोटी आहेत त्या सगळ्यांचा वापर या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये करण्यात आलेला होता. अधिकृतपणे या दुर्घटनेमध्ये दुर्दैवाने किती जणांचा मृत्यू झालेला आहे हे अद्याप समजू शकलेलं नाहीये. मात्र शेकापचे जयंत पाटील हे स्पीड बोटच्या माध्यमातून या दुर्घटनेच्या स्थळी जाण्यासाठी निघालेले होते. आता आपण पाहतोय की जिथे घटना घडली तिथे जवळपास आम्ही पोहोचलेलो होतो. मात्र दुर्घटनेमध्ये असणारी बोट जी आहे ती पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे. मात्र जी माहिती मुंबई पोलिसांनी दिलेली आहे त्यानुसार जवळपास 86 लोक या बोटीमध्ये होते आणि त्यापैकी 66 जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्याची अधिकृत माहिती काही वेळापूर्वी देण्यात आलेली होती. मात्र दुर्दैवाने या दुर्घटनेमध्ये किती जणांचा मृत्यू झालाय याची माहिती अद्याप तरी देण्यात आलेली नाहीये. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जी माहिती देण्यात आली त्यानुसार एका व्यक्तीचा यामध्ये मृत्यू झालेला होता आणि त्यानुसार आपण पाहतोय की पुढच्या भागामध्ये समुद्राच्या अगदी जिथे दुर्घटना घडली त्या उरण कारंजेच्या परिसरामध्ये आपण गेलेलो होतो. मात्र तिथलं रेस्क्यू ऑपरेशन हे जवळपास पूर्ण झालेलं आहे आणि या सगळ्या परिसरामध्ये मुंबई पोलिसांच्या बोटी असतील किंवा नौदलाच्या बोटी असतील, हेलिकॉप्टरच्या माध्यमातून जे काही रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलेलं होतं ते जवळपास पूर्ण झालेलं आहे आणि सगळ्या ज्या प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलेलं आहे त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. पुन्हा एकदा या दुर्घटनास्थळावरून आपण गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेने आता आपण जातोय. मात्र दुर्घटनेच्या जिथे दुर्घटना घडली तिथलं रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झालेलं आहे. मात्र दुर्घटनेत अडकलेली बोट ही पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचं चित्र जे आहे ते त्या ठिकाणी होतं. या दुर्घटनेमध्ये जवळपास 2 ते 3 लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती ही देण्यात येते आहे. मात्र अधिकृतपणे देण्यात आलेली माहिती ही एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची आहे. ज्या ज्या लोकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात येत होतं त्यांना भाऊचा धक्का असेल, JNPT बंदर असेल, त्याचबरोबर गेटवे ऑफ इंडियाचा परिसर असेल इथे तातडीनं आणण्यात आलं आणि त्यांना त्या रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं. मात्र आताची दृश्य आपण पाहतोय की रेस्क्यू ऑपरेशन हे जवळपास पूर्ण झालेलं आहे आणि ज्या काही यंत्रणा रेस्क्यू ऑपरेशन मध्ये काम करत होत्या त्या सगळ्याच यंत्रणा आता समुद्रातून बाहेर आलेल्या आहेत. मात्र या दुर्दैवी घटनेनंतर जी लोक या दुर्घटनेमध्ये अडकलेली होती किंवा अपघातामध्ये अडकलेली होती त्यांना सुखरूपपणे ज्यांना बाहेर काढण्यात आलं त्या सगळ्यांना बाहेर काढल्यानंतर तातडीनं रुग्णालयामध्ये भरती केल्याची माहिती जी आहे ती देण्यात येते आहे. अजूनच आपण पाहतो की काही प्रवासी बोटी ज्या आहेत त्यांची वर्दळ सध्या या सगळ्या परिसरामध्ये सुरू आहे. मात्र या 4 वाजता नीलकमल नावाची बोट जी गेटवे ऑफ इंडियाच्या याच परिसरामधून एलिफंटाच्या दिशेने जायला निघालेली होती तिचा उरण कारंजेच्या परिसरामध्ये समुद्राच्या अगदी मध्यभागी गेल्यानंतर अपघात झाला. एका स्पीड बोटीनं या प्रवासी बोटीला धडक दिली आणि त्यानंतर बोट पलटी झाली. मात्र
जवळपास 86 लोकांना घेऊन जाणारी ही जी प्रवासी बोट आहे त्यापैकी 66 जणांना जे आतमध्ये अडकलेले होते या दुर्घटनेमध्ये जे काही बोट पलटी झाल्यानंतर पाण्यामध्ये अडकलेले होते त्या सगळ्यांना बाहेर काढण्यात आलेलं होतं। मात्र या दुर्घटनेमध्ये दुर्दैवाने किती जणांचा मृत्यू झालाय याची अधिकृतपणे माहिती जी आहे ती अद्याप तरी देण्यात आलेली नाहीये। मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने जी माहिती दिली त्यानुसार एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं त्यांच्या वतीनं सांगण्यात आलेलं होतं। मात्र आता आपण पाहतो की समुद्राच्या अगदी मध्यभागी जिथे हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं ते जवळपास पूर्ण झालेलं आहे आणि सगळ्या यंत्रणा हे हळूहळू बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र या दुर्दैवी घटनेमध्ये किती प्रवाशांचा मृत्यू झालाय याची अधिकृतपणे माहिती काय समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र नीलकमल नावाच्या या बोटीचा अपघात झालेला होता आणि 86 प्रवाशांना घेऊन एलिफंटाच्या दिशेने जाणारी ही प्रवासी बोट जी होती ती समुद्राच्या अगदी मध्यभागी उलटलेली होती। त्यापैकी 66 जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आल्याचं सांगण्यात येत होतं। त्यामुळे या दुर्घटनेनंतर ज्या काही यंत्रणा रेस्क्यू ऑपरेशन करत होत्या त्यांची अधिकृतपणे माहिती काय येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन दुबे सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। चला खाली जाऊया खाली। तर ही दृश्य आपण पाहतो आहोत TV9 मराठी। त्या ठिकाणी टीम TV9 मराठीची पोहोचलेली होती ज्या ठिकाणी दुर्घटना घडलेली होती। नीलकमल नावाची ही बोट होती, प्रवासी बोट, एलिफंटाला जाणारी बोट होती जिला नेव्हीच्या स्पीड बोटीनं धडक दिली। त्या धडकेचा हा व्हिडिओ आता आपण टीव्ही स्क्रीनवर उजवीकडे पाहतोय। ज्या ठिकाणी ही बोट दुर्घटना घडली त्या उरण कारंजा परिसरात शेकापचे नेते जयंत पाटील यांनी बोटीतून जात पाहणी केलेली आहे। त्यांच्यासोबत आमची टीम होती। रेस्क्यू ऑपरेशन आता पूर्ण झाल्याची माहिती यंत्रणांकडून देण्यात आलेली आहे। 66 जणांना रेस्क्यू करण्यात आलेलं आहे। 3 प्रवाशांचा यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आहे। मात्र त्याबाबत अधिकृतपणे कुठल्याही यंत्रणेकडून स्पष्ट करण्यात आलेले नाहीये। 7 ते 8 प्रवासी बेपत्ता असल्याची माहिती मात्र मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे। तर या संपूर्ण प्रकरणी या संपूर्ण दुर्घटनेची गंभीर दखल मुख्यमंत्री फडणवीसांकडून घेण्यात आली आहे। तर एलिफंटाला जाणारी नीलकमल नावाची बोट होती, 80 प्रवासी त्यात होते, 7 ते 8 प्रवासी बेपत्ता आहेत, 66 जणांना वाचवण्यात आलेलं आहे, रेस्क्यू करण्यात आलेला आहे। मात्र ज्या वेळेला नौदलाच्या स्पीड बोटीनं या प्रवासी बोटीला धडक दिली त्यावेळेसचा हा व्हिडिओ आपण टीव्ही स्क्रीनवर उजवीकडे पाहतोय। चला चला वर चला वर चला तर शेकापचे नेते जयंत पाटील यांनी ज्या ठिकाणी ही बोट दुर्घटना घडलेली होती त्या ठिकाणी जात पाहणी केलेली होती। ही बोट ज्या बोटीलाही धडक बसलेली होती ती नीलकमल नावाची बोट पूर्णपणे बुडालेली आहे। साधारणतः 4च्या सुमारासची ही दुर्घटना होती। गेटवे ऑफ इंडियाहून प्रवाशांना घेत बोट पाण्यामध्ये बुडालेली आहे आणि जे पॅसेंजर होते 1-2 लोकांची डेड बॉडी मिळते असं मिळाली असं तिथे बातमी कळलेली आहे। किती प्रवाशांना वाचवण्यात आले? मला वाटतं 95 भरपूर प्रवासी वाचलेले आहेत। चिंतेची बाब नाही आहे। 1-2 लोक गेलेला असा अंदाज आहे पण तिथे आम्हाला अधिकृत काही मिळालेलं नाही। त्याला जबाबदार ज्या बोटीने त्याला टक्कर दिलेली आहे आणि ती नेव्हीची बोट आहे असं म्हटलं जातं पण आतमध्ये आम्ही बोटीमध्ये असताना नेव्हीवाले म्हणतात त्या ठिकाणी ते इन्कार करतायत। अधिकृत माहिती यायला पाहिजे पण मला वाटतं ती माहिती काढण्यापेक्षा आज आपल्याला प्राथमिकता सगळे प्रवासी आलेत की नाही, कोणाला किती काही दुखापत झाली ती बघून त्यांना वाचवण्याचं काम करायचं आम्ही केली। कितनी देर में मदद मिली जो प्रवासी मालूम नहीं आपको जो समुद्रात बोट बुडालेली असं तिथे बाकीचे लोक सांगतात। बोट संपूर्ण पाण्यामध्ये बुडालेली आहे। शेकापचे नेते जयंत पाटील यांनी ज्या ठिकाणी बोट दुर्घटना घडलेली होती त्या ठिकाणी जात पाहणी केली। त्यानंतर या संपूर्ण प्रकरणी माहिती दिलेली आहे। या संदर्भात खरं तर अधिकृत माहिती समोर आली पाहिजे
एक व्हिडिओ समोर आलेला होता, तो म्हणजे नेव्हीच्या स्पीड बोटीनं या नीलकमल नावाच्या प्रवासी बोटीला धडक दिल्याचा आणि त्यानंतरच ही दुर्घटना घडल्याचा आरोप होतोय. मात्र या प्रकरणी नेव्ही या सगळ्याचा इन्कार करते असं आता बोलताना जयंत पाटील म्हणालेले आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणी अधिकृत माहिती समोर आली पाहिजे असं जयंत पाटील यांनी म्हटलंय. त्या दुर्घटनास्थळाची जयंत पाटील यांनी पाहणी केली आहे. रेस्क्यू ऑपरेशन आता थांबलेलं आहे. जी दुर्घटनाग्रस्त नीलकमल नावाची बोट होती ती पाण्यात पूर्णपणे बुडालेली आहे. 7 ते 8 प्रवासी बेपत्ता असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेली आहे. गेटवे ऑफ इंडियाहून एलिफंटाला जाणारी ही प्रवासी बोट होती, ज्यातल्या 66 जणांना वाचवण्यात आलंय. नवीन बोट होती, नेव्हीची मिस्टेक आहे, बाकी आमच्या बोटीचा काही मिस्टेक नाही. नेव्हीच्या मिस्टेक नाही, ती बोट फोडून टाकली. म्हणजे नेव्हीवाल्यांनी काय मिस्टेक केली? नेव्हीवाल्यांनी स्पीड येऊन चरवला त्याच्यावरती, बस. याच्या पलीकडे काही नाही. तुमची सरकारला काय मागणी आहे का? सरकारला मान्य, त्याला नेव्हीवाले स्पीड बोटीच बंद करून टाका इथून. या स्पीड बोटी अशा चालू आज येऊन तिथे पॅसेंजरला तकलीफ होतो. गेटवे ऑफ इंडियाहून एलिफंटाला जाणारी प्रवासी बोट होती जी दुर्घटनाग्रस्त झालेली आहे. 66 प्रवाशांना त्यातल्या रेस्क्यू करण्यात आलेला आहे. ही दुर्घटनेची माहिती मिळताच तातडीनं नौदलाच्या बोटी असतील, मरीन पोलिसांच्या बोटी असतील, कोस्टगार्ड बोटी आणि हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं. रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झाल्याची माहिती आहे. साधारणतः 4च्या सुमारास उरणकारंजा जवळ ही दुर्घटना घडली. तर टीव्ही स्क्रीनवर उजवीकडे जे आपण दृश्य